गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर बघूया आज मार्केटमध्ये आज आपण जे प्रेडिक्शन केलं ते वर्क झालं की नाही झालं. ठीक आहे. गेले किती दिवस झाले? 1, 2, 3, 4. आज टोटल 4 दिवस झाले. एवढे इव्हेंट स्ट्राँग इव्हेंट असताना सुद्धा मार्केटमध्ये काहीच मूव्हमेंट नाहीये. आपला प्लॅन होता की बुलिशला जायचं. पण मार्केट झालं फ्लॅट ओपन आणि इमिडिएटली जो हा लो आहे ना, हा ब्रेक केला. मग ह्याच्यानंतर आपल्याला बेरिजचा प्लॅन करावा लागला. आणि मग त्याच्यामध्ये पण बेरिशमध्ये फक्त आपण स्कॅल्प करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे आणि बाकी ओव्हरऑल पूर्ण दिवस साइडवेज होतं. त्यानंतर इथं पण एक बुलिशचा प्लॅन केला आणि हा बुलिश स्कॅल्प फक्त एक घेतला. त्यानंतर हा एक बुलिशचा स्कॅल्प घेतला. 2 स्कॅल्प आपले बुलिशचे फक्त झाले मार्केटमध्ये. कारण हे जर डेली टाईम फ्रेम जर आपण बघितलं, तर लोअर लो भयंकर म्हणजे असं ह्या 1, 2, 3, 4 कंटिन्यू 4 कॅन्डल आणि ते पण एवढे मोठे इव्हेंट असताना सुद्धा दिल्ली इलेक्शन जिंकून सुद्धा मार्केटमध्ये काय मूव्हमेंट नव्हती. त्याचं कारण असं झालंय, की अ, जो आपला डॉलरची प्राईस आहे ना, तर ती ₹87 म्हणजे हायेस्टला पोहोचली आहे. ठीक आहे. म्हणजे आपला रुपया भयंकर वीक झालाय. त्याचं एक निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये तयार झालंय. ठीक आहे. तर आता उद्यासाठी आपण बघूया, उद्यासाठी आपण मार्केटमध्ये काय करणार आहे. आता उद्या ओव्हरऑल जर बघितलं, तर आपण थोडक्यात बायरने गिव्ह अप केल्यासारखं दिसतंय. पण आता हा लास्टचा जो मूव्ह आहे ना, उद्या कदाचित मार्केट गॅप अप ओपन होईल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. आज तर नाही झाली, पण उद्या अ, ऑर्डर चार्ट चार्ट जर आपण बघितले बँक निफ्टीचा वगैरे, तर बँक निफ्टीमध्ये पण सुद्धा आपण तिथून आपण बोलू शकतो. पण ह्याच्यामध्ये काहीही मूव्हमेंट नव्हता. आपण ट्रेड नाही केला. वॉच अँड हे होतं नाही का? आपण प्लॅन करतो मोमेंटम ट्रेडिंगसाठी. ठीक आहे. तर ओव्हरऑल हा जो आहे ना, हा बुलिश आहे. वरती मिनिमम 300 पॉइंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिळाले पाहिजे. जर डे लो ब्रेक झाला, तर मग विषय सोडायचा. ठीक आहे. त्यानंतर आता जर आपण उद्या प्लॅन कसा करूया? उद्या ओव्हरऑल जर समजा हा सपोर्ट जर ब्रेक झाला, तर सेलिंगला आपण जाऊ शकतो. पहिलं पेंडिंगचं टार्गेट हे आहे आणि त्यानंतर जर समजा हा लो जर ब्रेक झाला, तर ह्याच्या खाली मग फ्री फॉल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणता सपोर्टच नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये लोअर लो फॉर्मेशन मग आपण 22,800 वगैरेच्या आसपास इकडे येऊ शकतो. कारण ह्याच्या खाली मेजर फॉलो थ्रू असेल. ठीक आहे. हा एका दिवसात येतोय का नाही तो चेक करायचा आहे. पण ओव्हरऑल ह्याच्या खाली आपला पूर्णपणे बेरिज क्रिएट झाला. जे काही इथं बायिंग चाललेलं, तर ते पूर्णपणे निगेटिव्ह झालं. ठीक आहे. आणि जर समजा उद्या फ्लॅटच ओपन किंवा गॅप ओपन एवढंच त्याच्यापेक्षा काही जास्त काही नाहीये. ठीक आहे. आपले एनालिसिस आवडत असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.